नमस्कार शेतकरी मित्रांनो। आज टोमॅटोचे बाजारभाव बघणार आहोत। आजची तारीख आहे 25 नोव्हेंबर। तर 25 नोव्हेंबरला टोमॅटोचे काय बाजारभाव होते, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, राहुरी या ठिकाणी अजूनही इतर ठिकाणी काय बाजारभाव होते, तर आज त्या बाजार समितींचे बाजारभाव आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आजची तारीख आहे 25 नोव्हेंबर। तर कोल्हापूरला 110 क्विंटल टोमॅटोची आवक होती। कमीत कमी भाव 2000, जास्तीत जास्त भाव 4000 आणि सर्वसाधारण भाव 3000 रुपये मिळाला। छत्रपती संभाजीनगरला 69 क्विंटल टोमॅटोची आवक होती। कमीत कमी भाव 2200, जास्तीत जास्त भाव 3900 आणि सर्वसाधारण भाव 3050 रुपये। राहुरीला 6 क्विंटल टोमॅटोची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2000 आणि सर्वसाधारण भाव 1250 रुपये। पाटणला 5 क्विंटल टोमॅटोची आवक होती। कमीत कमी भाव 1500, जास्तीत जास्त भाव 2000 आणि सर्वसाधारण भाव 1700 इतका मिळाला। खेड चाकणला 252 क्विंटल टोमॅटोची आवक होती। कमीत कमी भाव 3000, जास्तीत जास्त भाव 4000 आणि सर्वसाधारण भाव 3500 रुपये। सातारा 81 क्विंटल आवक होती। 2000 रुपये कमीत कमी भाव, जास्तीत जास्त भाव 3000 आणि सर्वसाधारण भाव 2500। कमळेश्वर 17 क्विंटल हायब्रिड टोमॅटोची आवक होती। कमीत कमी भाव 3530 आणि जास्तीत जास्त भाव 5000 आणि सर्वसाधारण भाव 4625 रुपये। कामठी येथे 53 क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती। तर कमीत कमी भाव 4060, जास्तीत जास्त भाव 4560 आणि सर्वसाधारण भाव 4310। नागपूर सांगायचं राहिले की नागपूरला 500 क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती। कमीत कमी भाव 3500, जास्तीत जास्त भाव 5000 आणि सर्वसाधारण भाव 4625 रुपये। पनवेलला 780 क्विंटल नंबर 1 टोमॅटोची आवक होती। कमीत कमी भाव 5000, जास्तीत जास्त भाव हा 6000 आणि सर्वसाधारण भाव हा 5500 रुपये। नागपूरला 500 क्विंटल वैशाली टोमॅटोची आवक होती। कमीत कमी भाव 4000, जास्तीत जास्त भाव 5000 आणि सर्वसाधारण भाव हा 4725 रुपये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचे टोमॅटोचे बाजारभाव बघितलेले आहेत। तर कांद्यापेक्षाही टोमॅटोला जास्त प्रमाणात भाव मिळत आहे बऱ्यापैकी, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला बाजारभाव मिळतात। ज्याही शेतकऱ्यांकडे टोमॅटो आहे त्या शेतकऱ्यांना टोमॅटोचे बाजारभाव भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात मिळत आहेत, कारण की टोमॅटोची आवक ही खूप प्रमाणात कमी झालेली आहे। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर इतर कोणत्या पिकांचे जर बाजारभाव बघायचे असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।